तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा लाडका आशिष सानप. तर हा आहे माझा भाऊ, याला सानप प्रसाद. हा आहे सानप प्रसाद, हा माझा भाऊ आहे. आणि इथे बघा, इथं माझी मम्मी काम करते रानामध्ये आणि आम्ही चाललेलो आहेत आता विदाउट कंटेंट. आमच्याकडे काहीही कंटेंट नाही आहे ब्लॉग बनण्यासाठी, तरी पण आम्ही चाललेलो आहेत. आणि खाली जाऊन खायला पिला काहीतरी भेटते का बघू. चला कंटिन्यू करा. तर ही आहे माझी मम्मी. तर हिच्याकडं आपण थोडं तिला विचारू, शेतामधला आनंद कसा असतो ते बघून घ्या तुम्ही. हे बघा माझी मम्मी आहे इथे. ही आता सध्या मिरच्या तोडत आहे. हे बघा आमचे मिरचे, कांदे नाहीत. हे बघा. तर मम्मी काय करत आहेस? मम्मीला हसू येत आहे माझ्या. तिला असं कॅमेऱ्याजवळ असं बोलू वाटत नाही काहीच. चल जाऊ द्या, पुढे जाऊया. हे बघा असं शेतकरी खूप, तुम्हाला सांगतो मी, खूप म्हणजे खूप आनंद खूप आहे या शेतीमध्ये. आणि हे बघा, हे आहेत आमचे चिकूचे झाड. बघा आमचे, याला अजून चिकू नाही लागलेले सध्या. तर चला कंटिन्यू करा पुढे. बघा काहीतरी शोधत आल्यामुळे आम्हाला इथे बघा काय भेटलंय, नारळ भेटले खाण्यासाठी. पण हे पाडणं खूप अवघड आहे. तर आता हे माझा भाऊ बघू कसा याला पाडतोय का काय करतोय. तर तुम्हाला भेटलं तर सांगतो आणि खायच्या टायमाला तुम्हाला पण बोलवतो. चला. हे बघा कसे दगड मारते आता. याला काय पाडणार नाही, पण चला मी पण पाडू लागतो. गाईज खूप प्रयत्न केला पण हे नारळ काय तुटत नाहीये माझ्याच्यानी. हे बघा हे पण दमलंय. नारळ पण लय खूप दूर आहेत आणि ते खाली तुटणं म्हणजे लय अवघड आहे. ते दगडाने पाडणं लय अवघड आहे. तर आता काय करू मी, काय समजत नाही मला. जाऊ दे, काय करता, दुसरं काही भेटणार पण नाही आपल्याला खाण्यासाठी इकडे. वन टाइम व्ह्यू. इथं राहिले नारळ. काय करता, पडतच नाही ते. हे राहिले गर्लफ्रेंडला बोलते, गर्लफ्रेंडला. हे बघा नारळाचा विषय तर सोडून दिला आम्ही. पण आता आम्ही आलेलो आहे तिकडे. त्याच्या इकडं कायऱ्या पण आहेत. तर हे बघा कशा इथे खुरपणी करत आहेत. हे आहेत ना, हे प्रसादची मम्मी आहे ह्या. तर हा मुलगा आणि हा आई, ही त्याची आई. हे बघा खूप अवघड आहे हो शेतकऱ्याचं आमच्या. काय सांगावं तुम्हाला, उन्हातानाचं खूप राबावं लागतं आम्हाला. हे बघा कसा आहे व्ह्यू आमच्या इकडचा. हे जेवढं दिसते ते आपलं नाही आहे, ते लोकांचं आहे. तर खूप प्रयत्न केल्याच्या नंतर आम्हाला इथे काहीतरी खायला भेटलेलं आहे. हे बघा पेरू. आता रान मांडल्यावर काहीतरी खायला भेटणारच. हे माझा. हे बघा गावाकडे काही पण खायला भेटतो, विषयच नाही. लय पेरू आहेत, लय जास्त पेरू आहेत, जास्त. एवढं तर भेटलं. आलोत आम्ही आणि इथं दिसलेलं आहे आम्हाला आंब्याचं झाड. पण त्याला आंबे आहेत पण एकच आहे, वरती एकच. हे बघा एकच आहे वरती. आपला भाऊ पाडत आहे वरून आंबा. बघू आता हे काय करतोय, नवीन पडतोय का याला आंबा. अरे पडतच नाही. उंच आहेस तू. डायरेक्ट भाऊ आणलाय आम्ही. ही राहिली इथं कैरी.
अरे जय हनुमान. पडली. पडली पडली पडली. हे बघा कुठे गेली. हा फायनली 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 माझ्या भावाने कैरी पाडलेली आहे. तरी आता या पुणीचा मस्त फ्राय करून खाऊयात. चला तर हे बघा. खा तुम्ही पण. हे बघा ही आहे माझी आजी. आजी माझी आजी. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.